सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच असेल. तर एअरपोर्ट चा ब्लॉग आहे. म्हणजे आम्ही चाललो आहोत फिरायला वॅकेशनला, प्लस काही एक गोष्ट आहे त्यासाठी आम्ही निघालो आहोत फिरायला. सो सकाळचे वाजलेले आहेत, सकाळचे पण नाही म्हणजे खूपच अर्ली मॉर्निंग आम्ही निघालो होतो. कारण आमची फ्लाईट होती 4:50ची आणि आम्हाला पोचायचं होतं 3च्या आसपास. कारण चेकिंग वगैरे करून प्लस ऑन बोर्डिंग लवकर असतं 4:15च्या आसपास. तो आम्ही 2 वाजता घरातून निघालो आणि पोचलो बरोबर 2:30-3ला वेळेच्या आधी. इथे पप्पा समर्थासाठी खाऊसाठी पैसे देत होते. मला लहानपणीची गोष्ट आठवली की असं बाहेर जाताना पप्पा पैसे द्यायचे. त्यानंतर आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो. मग तिथे आम्हाला बोर्डिंग पास घ्यायचे होते. मग आम्ही ते बोर्डिंग पास काढले. मग आमची सिक्युरिटी चेकिंग झाली आणि सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर मग आम्ही आत गेलो आणि समर्थ अजिबात झोपली नाही. गुड मॉर्निंग. आमची पहाटे 4 वाजता 1 वाजताच मॉर्निंग झालेलं आहे. आमचं चेकिंग झालेलं आहे. बोर्डिंग पास काढलेला आहे. बघा एअरपोर्टचं काय केलं आहे पोरांनी. चालू खेळायचं. ए नको. चल. इकडे पाहू शकता आता समर्थाला कसं तरी शांत केलं आहे. कारण समर्थ कंटिन्यू खालीच खेळायचं म्हणते, म्हणून थोडंसं तात्पुरतं तिला शांत बसवण्यासाठी गाणं लावून दिलेलं आहे. इकडे आहो दाखवा तर मी चाललेलो आहोत बँगलोरला. न्यू जर्नी आहे म्हणजे ह्यांची ह्यांची म्हणजेच आमची पण. सो त्यांची न्यू कंपनी जॉईनिंग आहे आणि त्याच्यासोबत म्हटलं आपण फिरून पण येऊयात. कारण एकदा बँगलोरला जाऊन आल्या परत कोण जात बसणार हे की नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की समर्थाला पण एकदा काय फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये हां समर्थाची फर्स्ट टाईम फ्लाईट आहे. आम्हाला 27 वर्ष लागली. 27 नाही, आपण 25 वर्षी नाही 26 इयर्सची असताना आम्ही गेलो होतो. आणि समर्थ 1 वर्षाची झाली आता नशीब आणि प्लेनमध्ये बसते. नशीब किती चांगलं आहे तिचं. आणि आता सगळं चेकिंग वगैरे झालं आहे. आता पुढे दिसेलच तुम्हाला आम्ही सकाळी पहाटे 1 वाजता उठलेलो आहोत. झोपा अजिबात झालेलं नाही आहे. मला वाटलं की झोपेल. आता मला जरी जागली तरी फ्लाईटमध्ये हिला मी फिट करताना झोपून देणार आहे. कारण मग निवांत राहील ती, नाही तर ती जागी राहिली तर पूर्ण मला वाटते प्लेनमध्ये पण ती रांगत बसेल. पूर्ण धिंगाणा घालणार आहे. कारण इथंच ती धिंगाणा अख्खा एअरपोर्ट फिरून आली ही पोरगी. तिच्या मग आम्हाला पण एअरपोर्ट फिरायला लावलेलं आहे. आणि आता बघू तर म्हणलं आता 3 दिवस चाललेलो आहोत आम्ही. 2 दिवस आम्ही फिरणार आहोत आणि 3rd डेला मी माझं आज ऑफिस करणार आहे हॉटेलवरनं. हे त्यांचं ऑफिस तिथं डायरेक्ट जाऊन त्यांचं ऑन बोर्डिंग आहे. सो लॅपटॉप वगैरे कलेक्ट करायचं आहे. तिथून आम्ही रिटर्न पुण्याला येणार आहोत. हा ब्लॉग पूर्ण बघा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि आमच्या समोरची फर्स्ट फ्लाईट कशी होती ते नक्की पहा आणि कमेंट करायला विसरू नका. आवाज करत चाललाय सगळ्यांना सांगते ना. मला वाटलं झोपल काय. सो फायनली ऑन बोर्डिंग सुरू झालेलं आहे. कोण आहे हे पलक कोण आहे ग. बोर्डिंग करायला चालली. बोर्डिंग करते. हे शंभरदा प्लेन बघ प्लेन. शंभू बघा बरं तिथून असं करून
20 ए शमू 5 6 7 9 तिला ह्याच्यात जास्त आहे. त्याच्यात काय चाललंय ते बघायचं तिला Please keep your large bags in the overhead bin allowed and small bags under the seat in front of you. Please take your seats and keep the aisle free for a safe departure. Thank you. मॅडम आता शांत झालेल्या आहेत. काय काय कोण आहे त्याच्यात कोण आहे क्षमता बोलते मी क्षमता बोलते. हॅलो हॅलो समर्था शमू बुवा आम्हाला बुवा करायला जागा लागत नाही कुठे बुवा चालू होता आमचं शमू बुवा समर्था बुवा त्याच्या कानात ते रुई वगैरे टाक ना. और छोटे बालों को सामने वाली सीट के नीचे रखें। कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आय को खाली रखें। धन्यवाद। वेलकम टू इंडिया। We would love to welcome you at the earliest. To help us get there, please कोणता डान्स आहे overhead bin 3 for departure. Thank you. कसला डान्स आहे मग गुड मॉर्निंग शमू फायनली समर्था पुण्यात झोपली होती. बँगलोरमध्ये येऊन उठली. सो खूप छान फ्लाईट झाली. खूप टेन्शन होतं आमच्या दोघांना की समर्थाची फ्लाईट कशी होईल कारण प्रेशर खूप असतो वरती. सो अशा टायमिंगला घ्यायचं की तुला झोप तिथं ती खूप खेळली त्यामुळे तुला झोप आली होती. त्यावेळेस तिला मी फीड केलं. फीड करताना तरी झोपी गेली त्यामुळे पटकन मी तिला काय म्हणतात इयरबड्स घातले आणि टोपी घातली त्याच्यामुळे यू कॅन सी द व्ह्यू. ते स्वतःच्या मुलीला पहिल्यांदा प्लेनमध्ये बसून खूप छान खूप छान म्हणजे एकदम लोक म्हणतात वरती बघ प्लेन. तुम्ही डायरेक्ट समोरच प्लेन दाखवले. अरे बापले चल चल इकडे अरे शमू थांब 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 पकडते 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 शमू पकडलं 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 तुला
यांचं काय चाललंय, फोटो सेशन चाललेलं आहे. हो चालेल. चलो लेट्स गो. वी आर नाव ॲट बँगलोर. फायनली आम्ही बँगलोरला पोहोचलेलो आहोत त्यांच्या बॅगांसकट. आता आम्ही पुढचं डेस्टिनेशन कुठे आहे ते सांगतोच. दिसते का मी? हो दिसते. सो आता आम्ही चाललेलो आहोत. काय चाललंय यांचं एअरपोर्ट आहे. तिथं उपीट आणलेलं आहे मस्तपैकी बनवून. बाकी सगळं आतमध्ये टाकलं. मैंने कूपन पार्क डाला ना तो रैपिडो में नहीं दिखाया पहले, इसलिए फिर मैंने श्री चामा राजेंद्र डाला ना तो रैपिडो में दिखाया, इसलिए फिर मैंने ये किया इसका. सो आता आम्ही निघालेलो आहोत. आणि समोर असं मी छान टप्पा असतात त्या टाईपमध्ये बनवलं आहे. म्हणजे गव्हाचं पीठ आणि नारळाचं पीठ आणि गूळ असं गोड असं टप्पा बनवलेला आहे. हे तुम्ही दिवसभर पण खाऊ शकतो. आपल्याला पण हेल्दी समोरच्यासाठी थोडंसं उपीट पण बनवतो. म्हणजे दुपारपर्यंत काही टेन्शन नाही येणार तिचं बाहेरचं. आणि आता आम्ही निघालो फायनली. आता एक स्पॉट आहे, तो स्पॉट आम्ही बघणार. तो स्पॉट बघितल्यानंतर मग आम्ही हॉटेलला चेक इन करू. तर मला वाटते आपण ब्लॉग इथे एंड करायचा का जर्नीचा. पुढे बघूयात काय दिसतं काय होतंय. सो लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चल.